महाराष्ट्रातले काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तर ज्या पद्धतीने आज नागपूरमध्ये कार्यक्रमाचा आयोजन झालेला आहे, असं बघता या कार्यक्रमातून जवळपास 100 वर्षानंतर एक अधिवेशन पुन्हा एकदा या ठिकाणी पार पडले। असं नाही, आमचा काँग्रेस पक्षाचा 138वा स्थापना दिवस आहे। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची स्थापना महाराष्ट्रात आहे, मुंबईत आहे। हा मोठा कार्यक्रम मुंबईत घ्यायचा का आणखी कुठे घ्यायची चर्चा चालू होती। नुकतेच तेलंगणा कर्नाटकमध्ये काँग्रेस विजय झालेला आहे। त्या लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हायचे। मध्य प्रदेश, छत्तीसगड ही नागपूरला लागून आहे। नागपूर हे देशाच्या केंद्रस्थानी आहे, म्हणून मुंबईला आपण नेहमी घेतो, तर मुंबईला घेण्याच्या ऐवजी नागपूरला घेतलं तर आणखी लोक येतील अशा असा विचार करून आज 28 डिसेंबर तो काँग्रेस पक्षाचा 138वा स्थापना दिवस आहे, त्याचा कार्यक्रम घ्यायचा। वर्किंग कमिटीचे सर्व सदस्य येणार आहेत, त्याचा कार्यक्रम घेतो। आणखी एक महत्त्वाची बाब अशी आहे, आज एक कार्यक्रम दिल्लीमध्ये महाराष्ट्रातल्या लोकसभा जागांच्या अनुषंगाने बैठक लावली आहे। अशा पद्धतीने काँग्रेस या ठिकाणी जागा पाहता येते। उद्याच्याला 2 बैठक आहेत। पहिल्यांदा सकाळी महाराष्ट्राच्या नेत्यांच्या समोर आपली जी समन्वयक समिती नेमलेली आहे, जागा वाटप समिती, त्याची चर्चा महाराष्ट्राच्या नेत्यांच्या बरोबर होईल। नंतर मग गरज वाटली तर मग शिवसेना आणि इतर मित्र पक्ष त्यांच्याशी दुपारून होईल। उद्या दिवसभर हा कार्यक्रम ठरलेला आहे। आता ही आमची 5 लोकांची समन्वय समिती, जागा वाटप समन्वय समिती, ती ठरवेल कोणाशी कधी भेटायचं ते। आमची बैठक 11-12च्या सुमारास पहिली बैठक होईल। होईल ना, महाराष्ट्रातल्या नेतेमंडळांचे काय विचार आहेत, काय त्यांची कल्पना आहे, ते तिथं मांडलं जाईल। सर्वांनी मिळून भारतीय जनता पक्षाचा पराभव केला पाहिजे, नाहीतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचणार नाही, या देशातून लोकशाही वाचणार नाही। त्याच्यात हा महत्व आहे। त्यामुळे काही करून मोदींच्या विरोधात मतं पडतात, ती एकत्र राहिली पाहिजे, त्याचं विभाजन झालं पाहिजे। म्हणून आम्ही इंडियाची स्थापना केली। इंडियामध्ये ज्याला समाविष्ट व्हायचं असेल त्याला स्वागत आहे, पण तरी एकच आहे की पहिल्यांदा आपण जातीवादी पक्षाचा विरोध केला पाहिजे, देशाची लोकशाही वाचवली पाहिजे। मोदींचा प्रयत्न आहे की महाराष्ट्रात मोदीच्या विरोधात जेवढे जास्त लोक उभे राहतील तेवढे मताचं विभाजन आहे। मागच्या वेळेला आपण पाहिलं की मताच्या विभाजनामुळे भाजपच्या जास्त जागा निवडल्या, ते यावेळेला घडू नये याकरता आमचा प्रयत्न आहे। मोदी आपल्या पद्धतीनं विभाजन कसं होईल त्याचा प्रयत्न करत आहेत। शेवटचा प्रश्न संजय राऊत जागा वाटपाची चर्चा मीडियामध्ये किंवा प्रसारमाध्यमांमध्ये होऊ शकत नाही। त्यांना काही बोलायचं असेल तर त्यांचा अधिकार आहे, त्याला आम्ही काही कोणाला हात लावू शकत नाही। आम्ही जागा वाटपाच्या चर्चेबद्दल जाहीर कुठेही चर्चा करणार नाही, ते उचित होणार नाही। अर्थात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपण सर्व जागा लढवाव्या असं वाटतं, पण ते काही शक्य होणार नाही। आपण आघाडी करणार असेल एकत्र करणार। बातचीत केल्याबद्दल जर भाजपला ठोकायचं असेल तर काँग्रेस आणि मित्र पक्षांना समन्वयानं जागा वाटप जे आहे ते केलं गेलं पाहिजे, अशा पद्धतीची प्रतिक्रिया भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांना एबीपी माझाशी बोलताना दिली आहे। निलेश बुधावले, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।